आज आपण बनवू तोरीच्या सोल्यांची भाजी. त्यासाठी आपण इथे तोरीचे सोले सोलून घेतलेले आणि हिरवी मिरची आणि लसण हे सगळं आपण भाजून घेतलेलं आहे. आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण बारीक करून घेऊ. लसण, हिरवी मिरची आणि तोरीचे सोललेले सोले, कोथिंबीर आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे मिश्रण थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे मिश्रण आपण अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेल थोडं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि सोल्याचे दाणे आपण जे बारीक केलेले मिक्सरमधून ते याच्यामध्ये टाकून 1 मिनटं फ्राय करून घ्यायचे. आणि नंतर याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा काळा मसाला, थोडीशी हळद आणि थोडंसं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर 1 ग्लास पाणी टाकून आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची. अशा पद्धतीने आपली तुरीच्या शेंगांच्या दाण्याची भाजी तयार झालेली आहे. अशी भाजी एकदा बनवून बघा, खूप टेस्टी लागते आणि हेल्दी पण.